नवरात्री निमित्ताने आपण रोज एक एक देवी आईची कथा बघत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आई सप्तशृंगी मातेची कथा आपण आज बघणार आहोत. थोडक्यात माहिती बघणार आहोत. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी ते आद्यशक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन आर्दे शक्तीपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे 3 पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका माता. 18 हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो. सप्तशृंगी हा भारताचा हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुज सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्र उत्सवही साजरा केला जातो. आई समोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते. देवी आईची मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लेपलेली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहे. देवीला 11 वार पैठणी किंवा शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला 3 वार खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. सप्तशृंगी येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजे सप्तशृंगी असे मानले जाते. दंडकारण्यात राम सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंतांनी द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला. तोच हा सप्तशृंग गड होय. नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन असे आहे की दत्तगुरू व महादेव अरण्यात गमन करत असतात व अचानकपणे महादेव यांना कळतं की कोणीतरी तपश्चर्या करत आहे. ते बघण्याकरता ते दत्तगुरू यांना पाठवतात व दत्तगुरू यांना घेऊन महादेवकडे येतात आणि महादेव व दत्तगुरू म्हणतात की तुझी इच्छा आदिशक्ती सप्तशृंगी देवी पूर्ण करेल. शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते. सविस्तर माहिती नवनाथ भक्तिसार या पोथीत 2ऱ्या अध्यायात वर्णन केलेली आहे. निवृत्तीनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती. गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी पायाने चालत येतात. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासूर नावाचा राक्षस माजला होता. त्यांनी सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. या काळात महिषासूर सप्तशृंगीच्या जवळ होता. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले अशी कथा आहे. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर अशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी, पोळी ही नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. तर हीच होती अल्प प्रमाणात सप्तशृंगी देवीची गडाची माहिती. रामकृष्ण हरी.